पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक सुरू। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, अजित डोवाल पंतप्रधान निवासस्थानी उपस्थित। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची लष्कर अधिकाऱ्यांसोबत बैठक सुरू। लष्कर प्रमुख आणि सीडीएस यांच्यासोबत संरक्षण मंत्र्यांची बैठक सुरू। पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेसवर जवानांची भेट घेतली। आज सकाळी जवानांची भेट घेतल्याची माहिती। पाकने याच एअरबेसवर हल्ला करणार असल्याचा दावा केला होता। भारताच्या हल्ल्यात पाकच्या 11 सैनिकांचा मृत्यू। पाक एअरफोर्सचे 5 तर पाक आर्मीचे 6 सैनिक मारले गेले। पाकची कबुली। दरम्यान पाक लष्कर प्रमुख मुनीरकडून जखमी सैनिकांची भेट। जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये चकमकीत लष्कर-ए तैयबाचे 3 दहशतवाद्यांचा खात्मा। शोध मोहीम सुरू। जम्मू काश्मीर हे भारत-पाक वादाचं मूळ कारण। सिंधू जलकरार थांबवणं ॲक्ट ऑफ वॉर समजलं जाईल। सिंधू जलकरारावरून पाकचे मंत्री इशाक दार पुन्हा बरळले। आमच्याकडून कारवाईला फक्त स्थगिती। आमचं सर्व सैन्य अलर्टवर। दहशतवाद आणि दहशतवाद्यांचे आका सर्वांना भारत जोरदार उत्तर देणार। मोदींचा पाकिस्तानला इशारा। जम्मू काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात वॉन्टेडचे पोस्टर। पहलगाम हल्ल्यात सहभागी असणाऱ्यांची माहिती देणाऱ्याला 20 लाखांचं बक्षीस। पोस्टरवर उल्लेख। जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी पोस्टर झळकले। जम्मूमधील जनजीवन पूर्वपदावर। बाजारपेठांमधील व्यवहार सुरू तर सीमारेषेपासून जवळ असणाऱ्या शाळा कॉलेज पुढील आदेशापर्यंत बंद। दरम्यान काल कोणताही हल्ला झाला नसल्याची भारतीय लष्कराची माहिती। जम्मू काश्मीरमधील शाळा आजपासून सुरू। बॉर्डर भागातील शाळा मात्र बंद राहणार। कुपवाडा, बारामुल्ला, गुरेज सब डिव्हिजन, बांदीपुरा भागातील शाळा बंद। राजस्थानच्या जैसलमेरमधील शाळेतील विद्यार्थ्यांना आत्मसंरक्षणाचे धडे। एसडीआरएफच्या पथकाकडून अमर शाहीद सागरमल गोपाल उच्च माध्यमिक शाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन। राजस्थान सीमेवरील जिल्ह्यात काल ब्लॅकआउट करण्यात आल्याची माहिती। जैसलमेरमध्ये जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरुवात। राजस्थानच्या जैसलमेरमध्ये 6 दिवसांनंतर धार्मिक स्थळं उघडली। 850 वर्ष जुन्या दक्षिणमुखी हनुमान मंदिरात भाविकांची मोठी गर्दी तर बाजारपेठेतल्या परिस्थिती पूर्वपदावर। अमृतसर विमानतळ पुन्हा बंद करण्यात आलं। विमानतळ सुरू होण्याच्या मार्गावर असताना पुन्हा बंद। सांबा सेक्टरला ड्रोन आढळल्यानंतर विमानतळ बंद करण्याचा निर्णय। अमेरिका चीनमधील करयुद्धाला विराम। दोन्ही देशांकडून करवाढ 90 दिवसांसाठी स्थगित। भारतीय व्यापारी उझबेकिस्तान, टर्कीसोबत व्यापार करणार नाही। शत्रूचा मित्र म्हणजे आमचा शत्रू। व्यापाऱ्यांची राष्ट्रीय संघटना कॅटचे बालकृष्ण भारतीय यांची प्रतिक्रिया। S-400 नंतर भारताकडे S-500 हवाई संरक्षण प्रणाली। S-500 बहुलक्ष्य आणि अवकाश संरक्षण सक्षम प्रणाली। भारत किती ताकदवान आहे हे मोदींनी जगाला दाखवले। ये तो सिर्फ ट्रेलर था, पिक्चर अभी बाकी है। भारताच्या ऑपरेशन सिंदूरवर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। मंत्री उदय सामंत यांनी राज ठाकरेंची भेट घेतली। शिवतीर्थ निवासस्थानी दोघांमध्ये अर्धा तास चर्चा। भेटीत कुठलीही राजकीय चर्चा नाही, सामंतांची माहिती। राज ठाकरे हे सत्तेबाहेरील सत्ता केंद्र। सगळ्यांनाच राज ठाकरेंची गरज। राज ठाकरे उदय सामंत भेटीवर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। मोहोळचे माजी आमदार रमेश कदम शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याची शक्यता। रमेश कदमांनी उदय सामंतांची भेट घेतली। तेजस्वी घोसाळकरांकडून ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र। स्थानिक नेतृत्वावर नाराजी व्यक्त तेजस्वी यांचा राजीनामा। तेजस्वी घोसाळकर भाजपच्या संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती। नाराज तेजस्वी घोसाळकरांना मातोश्रीवरून भेटीसाठी निमंत्रण। तेजस्वी यांनी राजीनामा दिल्यावर उद्धव ठाकरेंनी भेटीसाठी बोलावलं। तेजस्वी घोसाळकर आज दुपारी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंना भेटणार। पाठबळ मिळालं नाही असं त्यांनी सांगितलं। तीच परिस्थिती आताही आहे। तेजस्वी घोसाळकरांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चांवर उदय सामंतांची प्रतिक्रिया। मला पालकमंत्री करा अशी लाचारपणे आणि लोचटपणे काही मंत्री मागणी करतायत। नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून एकनाथ खडसेंची मंत्री गिरीश महाजनांवर बोचरी टीका। कराडच्या यशवंत बँक घोटाळा प्रकरणी मेधा कुलकर्णींकडून सीबीआय चौकशीची मागणी। यशवंत बँकेत 140 कोटींचा घोटाळा समोर। नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची बॅनरबाजी। आमचा नेता येतोय गद्दारांचा हिशोब घ्यायला। बॅनरवर आशय। शिवसेना उपनेते अद्वैत हिरेंकडून बॅनरबाजी। नाशिकात आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ॲक्टिव्ह मोडवर। स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक। शिंदेंच्या शिवसेनेची ओबीसी व्हीजेएनटी संवाद दौरा रॅली पोहोचली अमरावतीत। मुंबईतून रॅलीला सुरुवात झाली होती। ओबीसी आणि व्हीजेएनटी समाजातील प्रश्न सोडवण्यासाठी रॅलीचं आयोजन। उद्धव ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेची 17 मे रोजी बैठक। शिवसेना भवनमध्ये आमदार खासदार जिल्हा प्रमुख उपस्थित राहणार। शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर बैठक बोलावल्याची माहिती। सीएसएमटी स्थानकावर प्लॅटफॉर्म स्वच्छ करणारं मशीन ट्रॅकवर पडलं। मोटरमॅनने जागीच लोकल थांबवल्यानं मोठा अनर्थ टळला। सीएसएमटीच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वर घटना घडल्याची माहिती। राज्याचा 10वी बोर्डाचा निकाल जाहीर। यंदा 94.10% निकाल। 98.82% कोकण विभागाची निकालात बाजी। तर मुलींचा 96.14% निकाल। मुलांचा 92.31% निकाल।
राज्यातील आशा सेविकांचा 20 मे रोजी संप. आशा सेविकांच्या संपाला देशातील 10 केंद्रीय कामगार संघटनांचा पाठिंबा. संपामुळे आरोग्याशी संबंधित कामांवर परिणाम होण्याची शक्यता. राज्यात अवकाळी पावसाची दाणादाण. मराठवाड्यातील अनेक भागात अवकाळीचा फटका. वीज पडून राज्यात 4 जणांच्या मृत्यूची नोंद तर जनावरं दगावल्याचंही वृत्त. विदर्भात 2 दिवस अवकाळीचा तडाखा. आठवडाभरापासून सुरू असलेले अवकाळी पावसाचं सत्र पुढचे 3 ते 4 दिवस कायम राहणार. हवामान विभागाचा अंदाज. मुंबईत वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज. मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये जोरदार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज. पुण्यात ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमानात घट. पावसाळी हवामान 17 मे पर्यंत कायम राहणार. हवामान विभागाचा अंदाज. पुण्यात अवकाळी पावसाला सुरुवात. सिंहगड रोड, धायरी आणि कोंढवा परिसरात पावसाची हजेरी. पुण्यात सकाळपासून ढगाळ वातावरण. धुळ्याच्या साक्री तालुक्यातील जैताणे परिसरात अवकाळी पाऊस. मुसळधार पावसाच्या हजेरीनं नदी नाले प्रवाहित. अवकाळीमुळे कांदा पिकाचं नुकसान. जळगावच्या मुक्ताईनगर भुसावळमध्ये पहाटेपासून ढगाळ वातावरण. 15 मे पर्यंत जळगावात अवकाळीचा अंदाज. ढगाळ वातावरणामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा. जळगावच्या रावेर तालुक्यातील खानापूरमध्ये अवकाळी पावसाची हजेरी. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. केळी पिकासह ज्वारी, बाजरी, हळद पिकांचं नुकसान. बुलढाणा जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी. अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान. वाशिम जिल्ह्यात ढगाळ वातावरण. काढणीला आलेल्या ज्वारी पिकाला धोका. जळगावच्या रावेरमध्ये वादळी वारा आणि मुसळधार पावसामुळे केळी बागांचं नुकसान. आमदार अमोल जावळे यांच्याकडून नुकसानग्रस्त शेतीची पाहणी. वाशिम जिल्ह्यात वाढत्या तापमानाचा टोमॅटो पिकाला फटका. तापमान वाढल्यानं टोमॅटोचं पीक करपलं. वाशिमच्या बाजारात टोमॅटोला प्रति किलो 30 ते 40 रुपये दर. अवकाळी पावसामुळे भाजीपाल्याच्या दरात वाढ. फरसबी, शेवगा, गवार आणि मटारच्या दरांनी 100 ओलांडली. अकोल्याच्या अकोट तालुक्यात जोरदार वाऱ्यामुळे केळी पिकांचं मोठं नुकसान. केळी उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत. लातूरमध्ये अवकाळीमुळे रस्त्यांवर पाणी साचलं. सूतमिल परिसरातील घरांमध्ये पाणी शिरलं. जनजीवन विस्कळीत. गेल्या काही दिवसांपासून बुलढाण्यात अवकाळी पाऊस. अवकाळीमुळे शेती पिकांचं नुकसान. सोलापूरच्या म्हाडा परिसरात अवकाळी पाऊस. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ. यवतमाळ जिल्ह्यात अनेक भागात अवकाळी पाऊस. आर्णी तालुक्यात अवकाळी पावसानं जोर धरला. पावसामुळे भुईमूग पिकाला फटका. अकोल्यात सकाळपासून ढगाळ वातावरण. ढगाळ वातावरणामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा. कोल्हापूर जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज. संभाव्य पुराचा धोका लक्षात घेता तयारी पूर्ण. यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा हवामान खात्याचा अंदाज. नवी मुंबई पालिका हद्दीत उद्या बुधवारी आणि गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार. आग्रोली आणि चिखले गावाजवळील जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद राहणार. पाणी जपून वापरण्याचं आवाहन. कल्याण, डोंबिवली, टिटवाळा परिसरात 8 तास पाणीपुरवठा बंद. सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पाणीपुरवठा बंद राहणार. उद्या देखील कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता. नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन. पुण्यात पाण्याचा गैरवापर होणार. दंडात्मक कारवाईसह नळजोडणी देखील तोडण्यात येणार. शहरात सगळीकडे समान आणि पुरेसं पाणी मिळावं यासाठी निर्णय. अमरावती शहरातील पाणीपुरवठा उद्यापर्यंत पूर्ववत होणार. गळती रोखण्यासाठी जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम अंतिम टप्प्यात. अमरावतीतील 482 गावांना पुराचा संभाव्य धोका. आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रशासन सतर्क. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडे 226 लाईफ जॅकेट आणि 216 लाईफ रिंग. पुण्याच्या चासकमान धरणातून सोडलेल्या उन्हाळी आवर्तनामुळे धरणात 10% पाणीसाठा. डाव्या कालव्यातून 560 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं पाणलोट क्षेत्रात पाणी टंचाई. पुण्याच्या भोरमध्ये पंचायत समिती आणि तालुका कृषी अधिकारी यांच्यात संयुक्तपणे खरीप हंगाम नियोजन बैठक. शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी बैठकीत चर्चा.